दादा, मी आपल्या पार्कमध्ये गेलो होतो आणि तिथे काही लोक अजिबात नियमांचं पालन करत नाहीत. ते योग्य नाही. आपण त्याबद्दल काय करू शकतो? सजग असणे म्हणजे जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा त्यावर लक्ष ठेवणे आणि त्याला सुधारण्यासाठी कृती करणे. मी सांगतो, आपण कसे सक्रिय आणि जबाबदार नागरिक होऊ शकतो. सजग नागरिक तो असतो जो इतरांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी लक्ष ठेवून असतो. चल, आपण कसे सजग आणि सक्रिय होऊ शकतो याबद्दल बोलूया. सजगतेचा अर्थ काय? जागरूक राहा. नेहमी आजूबाजूला काय घडतं आहे त्यावर लक्ष ठेवा. समस्या ओळखा. जर तुम्ही काही चुकीचे पाहिले, जसे की कचरा टाकणे किंवा नियम तोडणे, तर त्याबद्दल जागरूक व्हा आणि मदतीसाठी विचार करा. सक्रिय नागरिक होणे. समस्यांची माहिती द्या. जर तुम्ही काही अशा गोष्टी पाहिल्या की ज्या इतरांना धोका पोहोचवू शकतात, जसं की तुटलेली साधनं किंवा धोकादायक वर्तन, तर त्याबद्दल कोणाला सांगून त्याची माहिती द्या. तुमच्या समुदायाला सुरक्षित ठेवा. लक्ष ठेवा आणि सुनिश्चित करा की सर्वजण नियमांचे पालन करत आहेत की नाही. समुदाय कार्यक्रमात भाग घ्या. स्थानिक साफसफाईच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या एरियाला मदत करण्यासाठी स्वयंसेवक व्हा. लहान कृती महत्त्वाच्या असतात. कचरा उचला. जर तुम्ही कचरा पाहिला तर तो उचलून कचऱ्याच्या डब्यात टाका. आदर दाखवा. नियमांचे पालन करा. इतरांची मदत करा आणि नेहमी सौम्य राहा. हे खूप आश्चर्यकारक आहे की सजग आणि सक्रिय असणं आपल्या समुदायाला कसं सुधारू शकतं. धन्यवाद दादा. मी आता अधिक सजग राहीन आणि इतरांना देखील हेच करण्यासाठी प्रोत्साहित करेन. छान आहे. लक्षात ठेव, जबाबदार नागरिक होणे म्हणजे स्वतःसाठी नाही, तर तुमच्या आसपासच्या प्रत्येकाच्या भल्यासाठी देखील काळजी घेणे. हो, मी माझ्या मित्रांना सोबत घेऊन आपल्या पार्कची स्वच्छता करेन. व्हेरी गुड.